नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. ओमेगा 3 सप्लिमेंट्स घेणं गरजेचं असतं. नंबर 1, ओमेगा 3 शरीरात इन्फ्लमेशन कमी करण्याचं महत्त्वाचं काम करतं. नंबर 2, ड्रायनेस कमी करण्यासाठी मदत करतं. ड्राय आईज, ड्राय स्किन आणि सोरियासिस सारख्या तक्रारींसाठी फायद्याचं ठरतं. नंबर 3, ओमेगा 3 ब्लड थिनरचं काम करतं. स्ट्रोक येण्यापासून थांबवण्यासाठी मदत करतं. ओमेगा 3 हे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स असतात, जे आपलं शरीर बनवत नाही. त्यामुळे जर तुम्ही हे अन्नापासून नीट घेतलं नाही तर शरीरात इन्फ्लमेशन वाढतं. त्याचे 3 प्रकार असतात. नंबर 1, ALA, प्लांट सोर्स, चिया आणि फ्लेक्सीड्स. नंबर 2, EPA, मासे, फिश ऑइल. आणि नंबर 3, DHA, मासे, अल्गी ऑइल, फिश ऑइल. यासाठी प्रामुख्याने मासे खाल्ले पाहिजेत. पण आपण फिश खूप कमी खातो. लोक म्हणतात ओमेगा 3 हे फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स मधून मिळतं. चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स मी सुद्धा खाते, पण फायबर मिळवण्यासाठी, ओमेगा 3 साठी नाही. चिया आणि फ्लेक्स सीड्स मध्ये एक कंपाऊंड असतं ज्याला ALA असं म्हणतात, अल्फा लॅनोलिक ॲसिड. ALAचा DHA मध्ये कन्व्हर्जन रेट हा खूप कमी असतो. बहुतेक लोकांमध्ये 1% पण कमी. म्हणजे तुम्हाला 2-3 किलो चिया सीड्स खाल्ले तर कुठे थोडंसं ओमेगा 3 मिळू शकेल. DHA आपल्या मेंदूच्या सेल मेम्ब्रेन्समध्ये मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता टिकून राहते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, रेटिनासाठी महत्त्वाचं असतं. गर्भधारणा आणि स्तनपान काळात अत्यावश्यक. सूज, इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचं असतं. हार्टमध्ये ब्लॉकेजेस असल्याचं आपल्याला अनेकदा जाणवत नाही. आपण अवेअर नसतो किंवा काही लक्षणं दिसत नाहीत. अशा वेळी तुम्ही स्वतःला कपॅसिटीपेक्षा जर जास्त पुश केलं तर 100% तुमच्या हार्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता येणार. हार्ट नीट काम नाही करणार. हार्ट एकतर क्रॅम्प करेल किंवा ब्लॉकेजेस होणार, एन्युरिझम्स येणार. ॲड्रिनलिन वाढलं किंवा वर्कआउटच्या आधी जास्त कॅफेन घेतलं, स्टिम्युलंट्स घेतले की सिम्पथेटिक सिस्टीम ओव्हर ॲक्टिवेट होते आणि हृदयावर ताण येतो. ओमेगा 3 रक्त पातळ ठेवून अशा अचानक आलेल्या स्ट्रेन आणि शॉकपासून संरक्षण देतं. लहान कॉड लिव्हर ऑइल कॅप्सूल्समधून आवश्यक DHA EPA मिळत नाही. दररोज किमान 1000 मिलीग्रॅम आणि जर तुम्ही डेफिशियंट असाल तर 2 ते 3 ग्रॅम डोस घेणं आवश्यक आहे.